दिवसभरातील तिसरी तुमच्या आमच्याशी निगडीत असलेली आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये आज मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला। दरम्यान मनसेच्या या मेळाव्यामध्ये मतचोरी कशी केली जाते याचं थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। त्यासाठी ईव्हीएम मशीनची माहिती असलेले 2 तज्ञ व्यक्ती या मेळाव्यामध्ये सामील झाले, ज्यांनी हे प्रात्यक्षिक सादर केलं। पहिले होते अमित उपाध्याय आणि यक्षित पटेल, हे दुसरे प्रात्यक्षिक सादर करणारे। यांनी संपूर्ण प्रकरण समजावण्याचा त्या ठिकाणी मंचावरून प्रयत्न केला। महाराष्ट्रानं तो पाहिलं। राज ठाकरेंनी आणलेल्या या 2 कार्यकर्त्यांनी एक ईव्हीएम मशीन आणलं होतं, जे मशीन त्यांनी हॅक केलेलं होतं आणि आम्ही आमच्याकडचं मशीन हॅक करू शकतो, तर निवडणूक आयोगाचं मशीनही हॅक करता येणं शक्य असल्याचा त्यांनी दावा केला। यावेळी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। निवडणुकीतील पारदर्शकता महत्त्वाची आहे असं त्यांनी म्हटलं। जगभरामध्ये 3-4 देश सोडले तर ईव्हीएम मशीन्स कुठेच नाहीत असं देखील राज ठाकरे यांनी यावेळेला सांगितलं। आपण त्यांना सांगतो आहोत, मतदार याद्या स्वच्छ करा। 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या। मतदार याद्या स्वच्छ करा। अजून 1 वर्ष लागलं तरी चालेल, 1 वर्षाने निवडणुका घ्या, काय फरक पडतो। आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल, ज्याचा पराभव होईल आम्हाला मान्य आहे। उद्या आज जे सत्तेवरती आहेत त्यांचा जर समजा विजय झाला, मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर आम्हाला मान्य आहे। पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपून 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 त्याच्यातनं निवडणुका घ्यायच्या, मॅच तर फिक्स आहे भाई। ज्या वेळेला मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला अझरुद्दीन पासून सगळ्या लोकांना त्यावेळेला काढून टाकलं होतं, जडेजा पासून काढलं होतं ना। इथे कोणालाच काढत नाहीत। तर स्वतः राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली, तर दुसरीकडे आपण दृश्य पाहत होतो ती म्हणजे ईव्हीएम मशीन कशा प्रकारे हॅक केलं जाऊ शकतं त्याचं प्रात्यक्षिक सादर करणारे 2 व्यक्ती त्या ठिकाणी होते, ज्यांनी मशीन हॅक करून दाखवलेलं होतं। तर 1 नोव्हेंबरला मनसे आणि महाविकास आघाडीचा संयुक्त सत्याचा मोर्चा निघणार आहे। मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोर्चाची हाक दिली आणि त्याआधी मनसेनं केलेल्या मतचोरीच्या प्रेझेंटेशननं सर्वांचंच लक्ष देखील वेधून घेतलं। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्वतः जोडले गेलेत। हर्षवर्धनजी, लोकशाही मराठीवर आपलं स्वागत। खरं तर सत्याचा मोर्चा तुम्ही काढणार आहात, अनेकांनी त्याला ढोंग म्हटलेलं आहे, तशा प्रकारची टीका ही होत असल्याचं आपल्याला दिसतंय। त्या संदर्भातलं एक निवेदन सादर करण्यात आलं की सत्याचा मोर्चा होऊच देऊ नये, त्याला परवानगी मिळू नये। मात्र यावेळेला महाविकास आघाडी आणि तुमच्यासोबत असलेली मनसे सातत्यानं प्रयत्न करताय की मतचोरी होती आणि मतचोरी कशा पद्धतीनं होती आहे याची प्रात्यक्षिकं सादर केली जातात। यामध्ये सगळ्यात आधी देश पातळीवरती स्वतः राहुल गांधी बोलले, महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे बोलले, आता मनसेनं देखील आज थेट प्रात्यक्षिक सादर केलं। सत्याचा मोर्चा नेमका कुणासाठी, कशासाठी देशात राज्यात आवश्यक आहे? एकंदरीत या सर्व विषयाचा जो आशय आहे हा लोकशाहीच्या अनुषंगाने आहे। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण गणतंत्र, लोकतंत्र, लोकशाही हे जे शब्द वापरतो याचा जो थेट आहे तो निवडणुकांशी आहे। आणि आपलं संविधान आपल्याला देशाचा जो कारभार आहे तो चालवण्याकरता टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल अशा प्रकारचे संकेत देतो। मात्र यामध्ये निवडणुकात जर फिक्स होत असतील तरी अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे। आणि या अनुषंगाने विविध पुरावे हे राहुल गांधींनी सादर केलेले आहेत। एकदा नव्हे, दोनदा नाही, तर सातत्याने असे प्रकारचे पुरावे सादर केलेले आहेत। तेवढंच नाही तर देशभरामध्ये काँग्रेसने कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतदार हे लोकसभा आणि विधानसभेच्या कार्यकाळात वाढलं, विधानसभेनंतर किती मतदान आतापर्यंत 1 जुलैपर्यंत वाढलं, याचा सगळा लेखाजोखा हा जनतेच्या सोबत हा शेअर केलेला आहे। आणि निवडणूक आयोगाला देखील हा डेटा देत असताना त्याची शहानिशा करावी अशा प्रकारची देखील त्यांना ही विनंती केलेली आहे। त्यामुळे देश पातळीवर राहुलजींनी हा मुद्दा पुढे घेतल्यानंतर
आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये याचं विश्लेषण केलं. विश्लेषणातून अत्यंत धक्कादायक अशा स्वरूपाची काही माहिती ही समोर आली आणि यानंतर आता इतरही पक्ष याच आशयाच्या अनुषंगाने त्यांनी देखील शोध सुरू केलेला आहे. आमची देखील माहिती जी आहे त्या माहितीचा त्यांनी आधार घेतलाय, मदत घेतली आणि त्यांनी देखील त्यामध्ये त्यांच्या संशोधनाची ही भर टाकलेली आहे. आणि असा सर्व विषय असताना आता निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने या सर्व माहितीच्या अनुषंगाने तपास करणं अत्यंत महत्वाचं आणि आवश्यक आहे. दिलेली जी माहिती आहे ही माहिती शासकीय माहिती आहे, निवडणूक आयोगाची माहिती आहे आणि निवडणूक आयोगाजवळ या सगळ्या डिजिटल डेटा जो आहे तो उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला देखील या डिजिटल डेटाचा एक्सेस हा देण्यात आलेला आहे. त्यांच्याजवळ युजरनेम आणि पासवर्ड देखील दिलेला आहे. ते काही क्षणातच या संदर्भातला जो घोळ आहे तो शोधून काढू शकतात. त्यामुळे हा काही खूप वेळ खाऊ असेल याचाही असा निर्णय अशक्य आहे असा पण नाही. मात्र यासाठी असणारी राजकीय इच्छाशक्ती जी आहे किंवा राजकीय इच्छाशक्तीच्या पलीकडे जाऊन सांगेल की निवडणूक आयोगाला यामध्ये त्यांचं कर्तव्य बजावण्याच्या अनुषंगानं प्रेरणेचा अभाव आहे किंवा कर्तव्य बजावण्यामध्ये कोणीतरी आड येत आहे आणि हे एवढं वन क्लिक सगळ्या गोष्टी या दूध का दूध पाणी का पाणी ह्या होऊ शकतात. अशा ऐन बेतात ह्या असतानाही निवडणूक आयोग हा मुख्या बहिऱ्या आणि आंधळ्याचं जे सोंग घेत आहे याचा करता करविता हा दुसरा तिसरा कोणी नसून देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस या अनुषंगानं हे सर्व कारस्थान हे घडून आणत आहेत. बरं, कारस्थानाचा आपण आरोप करताय यावेळेला, मात्र सत्याचा मोर्चा निघणार 1 नोव्हेंबरकडे महाराष्ट्राचं देखील लक्ष आहे. धन्यवाद हर्षवर्धन सपकाळजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. त्यानंतर याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी अगदी काही क्षणांपूर्वी आपण पाहिलेलं होतं की स्वतः राज ठाकरे यांनी मतचोरी किंवा EVM मशीन कशाप्रकारे हॅक होऊ शकतं या संदर्भातलं प्रात्यक्षिक रंग शारदा या ठिकाणी पार पडलेलं होतं. स्वतः अविनाशजी अभ्यंकर देखील त्या ठिकाणी होते आणि मनसेनं संपूर्ण तयारीनिशी पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी केलेली आहे. अविनाशजी, खूप खूप स्वागत आपलं. अविनाशजी, महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की आज झालेलं प्रात्यक्षिक अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं, तुम्ही तर फार जवळून पाहिलं, आम्ही ते टेलिव्हिजनवरती दाखवलं. मात्र एक प्रश्न उपस्थित होतो, मतदारांना असलेले अनेक प्रश्न, त्याची उत्तरं निघणार का? अनेक वेळेला केवळ राजकीय हेतून अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतात का, हा देखील एक संभ्रम मतदारांमध्ये असतो. मात्र आज प्रात्यक्षिक पाहत असताना नेमकं काय जाणवलं? लोकसभा असेल, विधानसभेत काय घडलं असेल आणि येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये EVM संदर्भात काय घडू शकतं, काय भीती आहे मनामध्ये यावेळेला उमेदवारांच्या देखील आणि मतदारांच्या देखील? अविनाशजी, कसं आहे, हा विषय राजसाहेबांनी 2017 पासून लावून धरला होता. पण तेव्हा काय झालं, विषय सोडा, इतर पक्षांकडे आम्ही गेलो होतो, परंतु सोडा, जुना विषय झाला. एक गोष्ट नक्की, आम्हाला ज्या लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रतिक्रिया या धक्कादायक. कारण जे जे आम्ही बघतोय, मी तुम्हाला 1-2 उदाहरणं फक्त मी देतो. नवी मुंबईमध्ये एका व्यक्तीचं ओळखपत्र हे सुलभ शौचालय दाखवलंय. नवी मुंबईच्या आयुक्तांच्या पत्त्यावर जवळपास 150 पेक्षा जास्ती मतदार दाखवलेले आहेत. मला सांगा, आणि मी इन शॉर्ट तुम्हाला मी सांगतो, कारण तुमचाही मला वाटतं वेळ संपत आला असेल, परंतु एक लक्षात घ्या, कुठेतरी काहीतरी आग लागली म्हणून हा धूर निघतोय. आणि हा निवडणूक आयोग जो आहे ना, ह्यांनी झोपेचं सोंग घेतलंय, लक्षात ठेवा. कारण आम्ही तेव्हा जेव्हा मागे भेटलो होतो तेव्हा ते 2 जण जे बसले होते ना, ते 0 एक्सप्रेशननी बसले होते आणि कळत होतं हे कुठल्या तरी दबावाखाली काम करतायत. बरं, एक गोष्ट आम्ही सांगू इच्छितो, ह्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्र सैनिक मनसे काम करतेच आहे. स्वतः राजसाहेबांचं जातींनी लक्ष आहे आणि राजसाहेबांचं जातींनी लक्ष याचा अर्थ तुम्ही नीट लक्षात घ्या. त्यांना कुठल्याही प्रश्नांची आमच्या उत्तरं देता आलेली नाहीयेत, हे मी ऑन रेकॉर्ड तुम्हाला सांगतोय. कशाबद्दलच्या याद्या त्यांनी फायनल केल्या, कुठल्या याद्या फायनल केल्या, आज इथे सर्व पक्षांनी, जे विरोधी पक्ष होते, कळलं का, त्या सगळ्यांनी हे सगळं समोर मांडलेलं आहे. आणि मला कळत नाही, आम्ही मांडतोय, उत्तर विचारतोय आयोगाला, जळतोय दुसरं जण. ह्याची आवश्यकता काय आहे? जर 9.5 कोटी आपल्या मतदार संख्या आहे महाराष्ट्राची, जर आम्ही काय मागतोय, पारदर्शकपणे मतदान करा, बरोबर आहे, याद्यामध्ये गोंधळ आहे, आता तुम्ही दाखवून कंटाळला असाल, परंतु ही 2 जी माणसं बसली आहेत ना, अक्षरशः संताप येतो बघून. 0 एक्सप्रेशन, कशाचं नाही, पूछेंगे करेंगे होगा क्या, वरती विचारतो, खालती विचारतो, काही चालू आहे. आणि काय झालंय, आजपर्यंत कोणी हा गोष्ट किती सिरियसली घेतली होती माहिती नाही, परंतु एक एवढं मात्र नक्की सांगेन
राज साहेबांना किंवा मनसेला हलक्यात घ्यायचा प्रयत्न करू नका. निवडणुका महाराष्ट्रातील मतदारावर लादण्याचा प्रयत्न करू नका. जसं आज राज साहेबांनी सांगितलं, नाहीतरी ऑलरेडी 3-3.5 वर्ष उशीर झालाय. जिल्हा परिषदेत 7 ते 8 वर्ष झालेले नाहीयेत. 1 वर्षाने असे काय दिवे लागणार आहेत? घ्या ना 60 महिने, 1 वर्ष करा ना याद्या शुद्ध. अहो प्रत्येक यादीमध्ये यांचा गोंधळ आहे. प्रत्येक ठिकाणी काय काल ते सांगत होते की आमचा BLO म्हणे 3-3 ठिकाणी जाणार आहे. अहो मुंबईमध्ये 10,107 याद्या आहेत. मुंबईमध्ये वाढल्या असतील. तुम्ही एक चौकशी करा लोकशाहीच्या माध्यमातून. काय तुम्ही तो रिपोर्ट काढता ना, कुठला तो रियालिटी रिपोर्ट, ह्यांच्याकडे BLO किती आहेत बघा. आमचे BLA असतात, त्याला बूथ लेवल ऑफिसर म्हणतात, आणि ते 10,107 आहेत का हे बघा. तो 3दा जाणार आहे का त्या पत्त्यावर हे बघा. हे इतकं सोपं आहे का हो? हे जानेवारी पर्यंत होण्यासारखं, डिसेंबर पर्यंत होण्यासारखं? हे लोक शुद्ध फसवाफसवीची कामं करतायत. बाकी आज त्या ईव्हीएम मशीनचा भांडाफोड जो काय आहे तो केलेलाच आहे. त्याचं उत्तर त्या निवडणूक आयोगाने द्यावं. आणि दुसरं एक कळत नाही, म्हणजे ह्यांना काय, यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा हा उत्तम नमुना आहे हा आयोग. म्हणजे तुम्ही म्हणताय की ईव्हीएम मशीन आहे परंतु व्हीव्हीपॅट नाही, म्हणजे काय? मग तुम्ही 3.5 वर्ष झोपला होतात का? 22ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. बरं आता महाराष्ट्राबरोबर दुसऱ्या कुठल्या निवडणुका आहेत का? अजिबात नाही आहेत. मग तुमच्याकडे जर हे सगळं संशयास्पद वागणं आहे, लक्षात ठेवा, आणि हे संशयास्पद वागणं आहे, हे मनसे किंवा ही संपूर्ण विरोधी पक्ष आहोत, हे कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही. आता जो काय त्यांचा तो SIR रिपोर्ट आहे, बरोबर आहे, हा, कधी 12 राज्य घेतलीत आणि महाराष्ट्र नाही का? काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला निवडणुका. आणि बरं मला एक सांगा हो, की हे जे निवडणूक आयोग आहे किंवा जो आयुक्त आहे तो निवडणुका कंडक्ट करतो ना, मग त्यांनी चांगल्या माध्यमातून, चांगल्या वातावरणात, पारदर्शकरित्या मतदाराला योग्य न्याय देणाऱ्या अशा याद्या बनवायचं काम कोणाचं आहे? एकदा म्हटलं आमचं नाही, केंद्राचं आहे, त्यांचं आहे ना. आणि 100% प्रत्येक पक्षांनी दाखवून जर हो ह्याला बीजेपीने एकेकाळी विरोध केलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, राज साहेबांनी सांगितलं याद्या पारदर्शक करा, त्याचं जे काय असेल त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, मग कोण हरतं कोण जिंकतं विषयच संपला. हा विषय हार किंवा जीतचा नाहीये. हा विषय असा आहे की देशात, जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशामध्ये निवडणुका, याद्या या पारदर्शक असल्या पाहिजेत. संशयाची सुई निवडणूक आयोगाकडे आहे, त्याची उत्तरं त्यांनाच द्यावी लागतील. आणि कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रावरती निवडणुका लादण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला 1 तारखेला दिसेल की फक्त पक्ष नाहीत तर सामान्य जनता सुद्धा आता विटलेली आहे. आता उदाहरण देऊन तुम्ही कंटाळलात आणि आम्हीही कंटाळलेलो. थोडी तरी जनाची मनाची असेल ना निवडणूक आयोगाला, तर त्यांनी ह्याच्यावरती कोणाच्याही आहारी न जाता, दडपणाखाली न जाता, स्वतःला स्वायत्त संस्था म्हणताय, तर स्वायत्तपणे काम करून या महाराष्ट्रातील 2.5 कोटी मतदारांना न्याय द्या. बरोबर, न्यायाची आपण मागणी करताय. कुठे जात आहे, काय जात आहे. अविनाश, 1 तारीख ही सुरुवात असेल, हा शेवट नसेल. 1 तारीख ही सुरुवात असेल. आणि एक लक्षात घ्या, हा विषय इतर पक्षांबरोबर राज साहेबांनी हातात घेतलेला आहे. आणि राज साहेब रिझल्ट मध्ये 100/100 आहेत. लोक काही म्हणत, परंतु कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे शिवतीर्थ असतं. त्याच्याकरता आमच्या महाराष्ट्रात लाटाकाटा करतात. राज साहेब ठाकरे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. बरोबर आहे अविनाशजी, जसं तुम्ही म्हणताय की स्वतः राज ठाकरेंनी हा गंभीरतेने घेतलेला विषय, मनसे प्रत्येक ठिकाणी ऍक्टिव्ह झाल्याचा आणखी पाहता येत आहे मतदार याद्यांसंदर्भात. मला थोडंसं एक उदाहरण द्यावंसं वाटतं. ज्यावेळेला आम्ही फेरफटका मारतोय त्यावेळेला ठाण्यामध्ये आम्ही पाहिलं की अविनाशजी जाधव यांचे काही पोस्टर्स लागलेले आहेत मतदार यादी संदर्भातले. तिकडे गजानन काळे देखील नवी मुंबई आणि इतर परिसरामध्ये, आणि तुमचे इतर महत्त्वपूर्ण नेते मग विविध शहरांमध्ये अशा प्रकारे मतदार याद्या आणि त्याचे घोळ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निवडणूक आयोग नेमकं काय करतंय किंवा त्यांना काय प्रश्न विचारायचे या संदर्भातली जनजागृती करताना दिसतंय. मला सांगा, तुम्हाला मिळत असलेला रिस्पॉन्स नेमका कसा आहे? 1 तारखेच्या मोर्चावरती तर आम्ही राहणार आहोतच, कव्हरेजही त्या संदर्भातलं देणार आहोतच, सर्वसामान्य जनता उतरते का याकडेही आमचं लक्ष असेल. मात्र मतदार याद्यांच्या घोळातील काही महत्त्वाचे मुद्दे आज महाराष्ट्राला तुम्हाला आत्ता सांगावेसे वाटतात का, की ज्याकडे कदाचित मतदारांचं, उमेदवारांचं दुर्लक्ष झालं असेल? अविनाशजी. नक्कीच मतदार प्रचंड संतापलेला आहे. कारण जेव्हा आम्ही याद्या घेऊन गेलो तेव्हा अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले. लक्षात ठेवा की ते एका विशिष्ट पक्षाचे मतदार असतील किंवा काय असतील, परंतु जेव्हा त्यांना यादी सकट एक्सप्लेनेशन दिलं तेव्हा त्यांना पटलं की हो, ह्यात काहीतरी गोंधळ आहे. आणि तुम्हाला सांगतो, जिथे जिथे आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक गेले, आमचे शाखाध्यक्ष असतील, पक्षाचा संपूर्ण पिरॅमिड असतो, ते याद्यांवरती पूर्ण काम करतायत. कळलं का? त्यामुळे लोकांचा ह्याच्यामध्ये लोक संतापलेली आहेत.
लोकांना राग आलाय आणि हे तुम्हाला मी खोटं सांगत नाहीये. निवडणूक आयोग याच्यामध्ये या क्षणापर्यंत निवडणूक आयोगाने काय काम केलंय हे त्यांनी तुमच्या चॅनलला येऊन सांगावं. फक्त कागदपत्र रंगवणे या व्यतिरिक्त काहीही केलेलं नाही हे तुम्हाला मी जबाबदारीने सांगेन. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं, ह्याच्यानंतर आमचे सर्व पदाधिकारी यादी निहाय एक यादी तुम्हाला सांगतो 800 ते 1200ची असते, म्हणजे साधारण 250 ते 300 घरं असतात, बरोबर आहे. त्यामुळे 300 घरांकरता आमची 2 माणसं, आमची 5 माणसं, ही प्रत्येक, आपण मुंबईचं उदाहरण घेतलं तर 10,000 पेक्षा जास्त यादी आहेत. तिथे आमची माणसं फिजिकली जातील, त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करतील आणि त्यावरतीच काम होईल. कुठल्याही प्रकारे दुबार मतदान, शिफ्टेड मतदान, मृत पावलेली व्यक्ती, वयातला फरक, अहो तुम्हाला मी काय सांगू, इथे बोलायला लाज वाटते. एकाच माणसाचं एकाच घरामध्ये विविध जाती धर्माचे 80 लोक राहतात असं दाखवलेलं आहे. हे आम्हाला कळू शकतं. हे आमचं काम नाहीये, तुमचं माझं काम नाहीये, हे निवडणूक आयोगाचं काम आहे जे आम्ही करतोय. त्यांनी निवडणुका चांगल्या वातावरणात करायच्यात. आणि खरोखर सांगतो, लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. लोकांना कळतंय की हे कुठेतरी सरेंडर झालेले आहेत आणि याचा गैरफायदा कोणतरी घेत आहे. त्यामुळे तुम्हाला दिसेल, आणि मी अत्यंत जबाबदारी बोलतोय, राजकीय वक्तव्य नाहीये, तुम्हाला दिसेल की शेवटी कसं असतं, आपल्या मताची किंमत आपल्याला माहित असते. आपण एका विचारांना मतदान करत असतो, परंतु जेव्हा दिसतं की ह्या विचारांना मतदान करून सुद्धा पराभव होऊ शकतो, पण एवढा दारुण होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. आणि ज्याची उत्तरं कोणी देऊ शकत नाही, खास करून निवडणूक आयोग, तेव्हा मात्र लोकांच्या मनात आम्हाला संताप दिसतोय. लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात या मोर्चाचं समर्थन केलेलं आहे आणि राज साहेबांना भेटायला रोज विविध काय म्हणतात तुम्ही शिष्टमंडळ येत आहेत, लोक येत आहेत, आम्हाला फोन कॉल्स येत आहेत सर्व पदाधिकाऱ्यांना की होय आमच्या याद्या चेक करा, आमच्याही बघा काय आहे ते. लोकांचा रिस्पॉन्स अतिशय उत्तम आणि चांगला आहे. बरं, लोकांच्या रिस्पॉन्स संदर्भात अविनाशजी आपण बोललेला आहातच, खरं तर वेळ संपत आलेली आहे. मात्र जाता जाता एक खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो. ठाकरे बंधू जे आहेत, ठाकरे बंधू आपापल्या परीनं या निवडणुकांमध्ये ताकद लावण्याचा, त्याचबरोबर जनजागृती करण्याचा, मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्रपणे आले तर मुंबई महापालिकेमध्ये आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये कशी असेल तुमची ताकद आणि कसा मिळेल तुम्हाला रिस्पॉन्स? अविनाश, हे बघा, आता तरी तुम्हाला एक सांगतो, हा प्रश्न आम्ही गेले अनेक महिने ऐकतो. त्यांच्या भेटीगाठी कौटुंबिक आहेत, मी आपल्या वक्तव्याचा आदर करतो, परंतु आम्ही एक महाराष्ट्र सैनिक आहोत. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, आपल्याला जेव्हा 2 बंधू जरी कुठले एकत्र आले तरी सुद्धा महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती आहे की आनंद हा होतोच. त्यात जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा ते 4 पिढ्यांचं नातं एकत्र आलेलं असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे देशात, महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला आनंद तर झालेलाच आहे. बाकी राजकारणात काय होतं याच्यावर जर तरला काही उत्तर नसतं. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की ठाकरे बंधू आता ज्या काही कौटुंबिक कारणांनी एकत्र आलेले आहेत त्याचा धसका मात्र 100% सत्ताधाऱ्यांनी घेतलाय आणि त्यांच्या वागण्यात मात्र आम्हाला नक्की दिसतंय. बाकी आपण सुद्धा चांगल्या गोष्टी होतील असा विचार करूया आणि महाराष्ट्राचं उत्तम प्रकारे नवनिर्माण कसं करता येईल ह्याचा आम्ही सगळेजण विचार करू. नक्कीच अविनाशजी, जितके सकारात्मक तुम्ही आहात तितकेच सकारात्मक आमची संपूर्ण टीम देखील आहे. संयुक्त सत्याचा मोर्चा 1 तारखेला निघतोच आहे. मनसेची त्यातली भूमिका काय ती महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत समजावून सांगितली, त्यासाठी तुमचे देखील धन्यवाद. बाकी 1 तारखेला भेटूयात आणि लोकशाहीच्या माध्यमातून देखील संयुक्त सत्याचा जो मोर्चा निघणार आहे त्यामध्ये काय घडतंय यावरती देखील आमच्या टीमची नजर अशाच प्रकारे असेल. तर दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या घडामोडी, त्यांचं सविस्तर विश्लेषण आणि काय घडतंय आपल्या महाराष्ट्रात याचा संवाद आम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांशी साधला. रोज अशाच प्रकारे महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहे. कारण रोज भांडण तंटा आणि त्यातून प्रश्न सोडवण्यापेक्षा संवादातून नेमकं काय घडतं हे सोडवण्याचा प्रयत्न रोज आपण न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून करणार आहोत. तुर्तास आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.